सलोनी जसं की आपण पाहतोय, मी सध्या पुण्याच्या ससाणे नगर या भागामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय रोडवरती मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य झालं होतं आणि या घाणीच्या साम्राज्याला नायनाट करण्यासाठी आपण पाहतोय असे स्टार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी लहान मुलं जी आहेत किमान 12 ते 15 वर्षाचे जे मुलं मुली आहेत हे असे स्टार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुण्याच्या ससाणे नगर डीमार्ट या ठिकाणी असणाऱ्या रोडवरती पडलेल्या कचऱ्याचं स्वच्छता मोहीम अभियान जो आहे ते राबवत आहे। आणि या मोहिमेला आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मारुती आबा तुपे आहेत। आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। आबा, तुम्ही कसं पाहताय असे स्टार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जो उपक्रम आज स्वच्छता मोहीम या संदर्भात राबवण्यात आला आहे, तुम्ही कसं पाहताय? मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्वच्छता अभियान 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंतचं आयोजन केलं आहे। आज ह्या स्वच्छता अभियानमध्ये आशिष स्टार ही संस्था आमच्या हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंडर जे स्वच्छता अभियान घेतले त्या अभियानामध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थाने आशिष स्टारच्या ह्या छोट्या छोट्या मुलांनी प्रामाणिकपणे आणि स्वच्छतेची जे गरज आहे त्याप्रमाणे त्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं आहे। यामध्ये आमच्या हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष सन्माननीय अमा तुपे असतील, आमचे उपायुक्त कुणाल धुमाळ असतील, संजय शिंदे असतील, आपले बाळासाहेब हिंगणे असतील आणि आशिष स्टारचे सर्व लहान मुलं आणि त्यांचे सर्व मेंबर सकाळपासून या ठिकाणी प्रामाणिकपणे आणि मनापासून त्यांनी स्वच्छता अभियान केलं आहे। आपण जर पाहिलं असेल तर तुम्हाला या फुटपाथ असेल, आजूबाजूला असेल, ते पूर्वीची परिस्थिती म्हणजे आधीची आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये बराचसा फरक जाणवलेला आहे। यामध्ये आमचे हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सर्व आरोग्य प्रमुख बी आहे, त्यांचे सर्व स्टाफ बी या ठिकाणी आहे आणि आशिष स्टार संस्थेच्या वतीने या ठिकाणी चांगला प्रोग्राम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। नक्कीच आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी देखील संस्थेचं भरभरून कौतुक केलेलं आहे। आपल्यासोबत यावेळेस मामा तुपे आहेत। आपण त्यांच्याशी सर्वात प्रथम या असे स्टार सामाजिक संस्थेबद्दलची संवाद साधणार आहोत। असे स्टार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वच्छ भारत सुंदर भारत अशा पद्धतीचं मोहीम जो आहे तो आपल्या या ठिकाणी राबवलं जात आहे, तुम्ही कसं पाहताय? मला खूप अतिशय आनंद वाटतो आहे की आज हा अवेअरनेस, आज छोटी छोटी मुलंसुद्धा आपल्या स्वच्छतेच्या खरी स्वच्छता काय असते आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे आपण गेलं पाहिजे हे आज या छोट्या मुलांच्या, आज ह्या मुली छोटी मुलं आहेत हे दाखवतात आज, पण ह्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहेत। आज आपण नागरिक आहोत, आपण आज ह्या भारतीय घटनेचे एक आपण वेगळ्या प्रकारचं एक आपण स्तंभ आहोत। ह्या स्तंभालासुद्धा समजलं पाहिजे स्वच्छतेचं किती महत्त्व आहे। मी आपणाला सर्वांना विनंती करतो, हे छोट्या छोट्या मुलांपासून शिका आणि स्वच्छतेचं आपलं काय महत्त्व असतं हे लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे। मी आशिष स्टार या संस्थेचं मनापासून कौतुक करतो आणि अशाच प्रकारे तुमच्या प्रत्येक ठिकाणी असं चांगलं कार्य करावं। आमचे महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत, धुमाळ साहेब आहेत, आमचे नगरसेवक मारुती आबा आहेत, संजय शिंदे आहेत, बाळासाहेब हिंगणे आहेत, असे कार्यकर्त्यांनी पुढे येऊन सगळ्यांनी जर काम केलं तर हा परिसर अतिशय स्वच्छ आणि चांगला होईल एवढंच आजच्या दिवशी सांगतो आणि आपल्या सगळ्यांना आशिष स्टार या संस्थेला शुभेच्छा व्यक्त करतो। नक्कीच आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मामा तुपे यांनी असे स्टार या सामाजिक संस्थेचं भरभरून कौतुक जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। पुणे महानगरपालिकेचे गटनेते नितीनदादा गावडे आहेत, ते सुद्धा या ठिकाणी असे स्टार या सामाजिक संस्थेसोबत स्वच्छता मोहीममध्ये सहभागी झालेले आहेत। यावेळेस ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, असे स्टार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या हडपसरच्या ससाणनगर भागामध्ये जे स्वच्छता मोहीम अभियान उपक्रम राबवला जात आहे, कसं पाहता तुम्ही असे स्टार या सामाजिक संस्थेला? अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे, कारण काय होतं आहे हे असे जनजागृती उपक्रम आपल्याला राबवणे फार महत्त्वाचं आहे। कारण महानगरपालिकेमार्फत आपण कायम स्वच्छता करतच असतो, पण काय होतं आहे नागरिकांमध्ये याची जागरूकता नाही आहे। म्हणजे अतिशय सुशिक्षित नागरिक पण येता जाता उघड्यावर आहे ना गाडीतून कचरा टाकतात। मग त्यावेळेस वाईट वाटतं की आपण ज्या वेळेस सांगतो, समजा स्लम एरियामध्ये पण या गोष्टी होतात आणि सगळं उघड्यावर रस्त्यावर नाल्यांमध्ये लोक कचरा टाकतात। त्यासाठी मला धन्यवाद द्यावा वाटतो आहे की अशा स्टार या संस्थेकडून ही जनजागृती मोहीम राबवलेली आहे।
असे स्टार या सामाजिक संस्थेमध्ये लहान मुलं सहभाग घेतलेला आहे. नाही, मला त्याच गोष्टीचा खरोखर आनंद वाटतो ना, जी गोष्ट लहान मुलांना समजती ती आपल्या सर्वांना पण का समजावी नाही. म्हणजे ह्या लहान मुलांना जर स्वच्छतेचं महत्त्व कळतं आहे तर आपण त्यांच्या पावलावर तर पाऊल ठेवणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेचे गटनेते नितीनदादा गावडे यांनी देखील असे स्टार या सामाजिक संस्थेचं सुरू असलेलं स्वच्छता मोहीम अभियानमध्ये भाग घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुणालजी धुमाळ सर आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल तुम्ही? आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आम्ही 22 ते 28 स्वच्छता सप्ताह घेतलेला आहे. सर्व आशे स्टार सर्व लोकांनी मिळून आम्ही हे काम स्वच्छता अभियान करत आहे. तर सर्व हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा. तसेच आशे स्टारचं मी आभार मानतो की एवढ्या लहानपणापासून मुलांना हे स्वच्छतेचं एक महत्त्व आम्हाला सगळ्यांना सांगत आहे. याबद्दल आशे स्टारचं मी आभार मानतो. धन्यवाद. काय सांगाल? खरं या कार्यक्रमाला आम्ही सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि ह्या कार्यक्रमाला ही जी संघटनेने पुढाकार घेतला, एक लहान बाल गोपाल आज आपल्यासमोर ही स्वच्छता अभियान होतात. खरंच मी सगळ्यांना सांगू इच्छितो, हर एक घरामध्ये राहणारा माणूस, पुरुष, महिला असेल, त्यांनी पहिलं आपलं घर स्वच्छ, आजूबाजूचा परिसर आपणही स्वच्छ करावं की ते स्वच्छतेला आपला बी हातभार लागला पाहिजे. निश्चय बाळ गोपाल, प्रशांत मामा तुपे, मारुती आबा तुपे आणि कुणाल धुमाळ साहेबांचंच नाही तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण आपला भाग, आपला परिसर, आपला एरिया आपण स्वच्छ केला पाहिजे असं मी आव्हान करतो. ह्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपलं स्वागत करून आभार मानतो. शीतल सलोनी आपण पाहतोय या ठिकाणी माझा प्रभाग माझी जबाबदारी असं म्हणत असे स्टार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज सासाणीनगरच्या डीमार्ट या ठिकाणचा जो परिसर आहे तो पूर्णपणे स्वच्छमय केलेला आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतोय रोडवरती पडलेला जो अनगणित कचरा आहे तो असे स्टार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पूर्णपणे उचलण्यात आलेला आहे. त्याचबरोबर असे स्टार या सामाजिक संस्थेचे काही मेंबर असतील यांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो क्लीन केलेला आहे. आणि भविष्यात तरुण पिढीने सुद्धा अशा पद्धतीचे स्वच्छता मोहीम अभियान राबवत जावे आणि स्वच्छ भारत सुंदर भारत अशा पद्धतीचा एक संदेश जो आहे तो दिलेला आहे. मात्र असे स्टार हे सामाजिक संस्था आत्तापर्यंत कुठं कुठं काम करत आहे, कशा पद्धतीचं काम करत आहे आणि ह्या सर्व काम करण्यापाठीमागचा त्यांचा पुढचा उद्देश काय आहे हे निश्चितच आपण भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे स्टार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज ससाननगर या परिसरामध्ये ज्या पद्धतीने 12 ते 15 वर्षाच्या विद्यार्थ्यांना घेऊन, मुलामुलींना घेऊन स्वच्छ पुणे सुंदर पुणे अशा पद्धतीचा जे संदेश जो आहे तो असे स्टार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिला जातो आहे. आणि या असे स्टार या सामाजिक संस्थेसोबत पुणे महानगरपालिकेचे अनेक नगरसेवक असतील, पुणे महानगरपालिकेचे गटनेते असतील, हे सुद्धा या ठिकाणी सहभाग झालेले आहेत. त्याचबरोबर हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कुणालजी धुमाळ हे सुद्धा सहभागी झालेले आहेत. मात्र असे स्टार या सामाजिक संस्थेचे जे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी यावेळेस संवाद साधणार आहोत. आज जो स्वच्छता मोहीम अभियान उपक्रम राबवला आहे नेमका संदेश काय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे? असे स्टार सर्वप्रथम असेच या शब्दामध्ये पृथ्वीला वाचवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत असा अर्थ आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी असे स्टार म्हणजे लहान मुलांचा जो समूह आहे जो चर्च ऑफ गॉडच्या वतीने पूर्ण जगभरामध्ये स्वच्छता अभियान, पर्यावरणाची साफसफाई आणि पर्यावरणाला वाचवण्यासाठी आपण हे अभियान करत आहे. तर हे अभियान पूर्ण जगभरामध्ये आपले चर्च ऑफ गॉडचे जे छात्र सदस्य आहेत ते यामध्ये सहभागी होत आहेत. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की ते कचरा उचलणे, प्लास्टिक गोळा करणं किंवा पृथ्वीवरचं प्लास्टिक कमी करणं अशा प्रकारे खूप सारं अभियान आपण करत आहे. तर मला खूप आनंद होतो की आमचे मुलं या ठिकाणी सहभागी होऊन अशा प्रकारे आईचे प्रेम आणि आईच्या प्रेमाद्वारे जगाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मी पुन्हा धन्यवाद देऊ इच्छितो की या ठिकाणी सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या कार्यातून परमेश्वराच्या प्रेमाला आणि समाजाला जागृत करण्याचा एक चांगला संदेश दिलेला आहे. असे स्टार ही सामाजिक संस्था गेल्या किती वर्षापासून कार्यरत आहे, काय सांगा? असे स्टार ही संस्था जगभरामध्ये 175 देशांमध्ये कार्य करत आहे. असे स्टार या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोणकोणत्या मोहीम राबवली जाते आहेत त्याबद्दल काय? असे स्टार ही लहान मुलांच्या स्वयंसेवा अभियानाचा गट आहे. त्यामध्ये आपण असे स्टारमध्ये क्राईम रिड्यूस पण करतो किंवा पर्यावरण स्वच्छता अभियान, झाडे लावणे म्हणा किंवा प्लास्टिक कमी करणं अशा प्रकारे आपण अभियान म्हणजे मोहीम जागृत करतो.
बरं, या पाठीमागे नेमकं संदेश काय देण्याचा प्रयत्न असे स्टार ही संस्था करते? याच्यातून आम्ही समाजाला हेच संदेश देऊ इच्छितो की ह्या पृथ्वीला आपल्याला वाचवण्यासाठी प्लास्टिक कमी करणं हे गरजेचं आहे आणि सरा न करणे, जेणेकरून समाजामध्ये आरोग्य आणि स्वच्छता राहिली जाईल. नक्कीच आपण पाहतोय असे स्टार या सामाजिक संस्थेचे जे अध्यक्ष आहेत यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. यांचं म्हणणं आहे की असे स्टार ही सामाजिक संस्था 175 देशामध्ये कार्यरत आहे आणि लहान मुलांना मुलींना घेऊन आम्ही कायमच पृथ्वीला कशा पद्धतीने प्लास्टिक मुक्त पृथ्वी करू शकतो आणि पृथ्वीला वाचवू शकतो असाही संदेश असे स्टार या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षांनी दिलेला आहे.